नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश बोबडे। सध्या आपण आलो आहे नांदगाव खंडेश्वर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये। नांदगाव खंडेश्वर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती नांदगाव शहर व तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून गणली गेलेली आहे आणि या बाजारपेठचं नाव आहे स्वर्गीय भैयासाहेब ढेपे लिलाव भवन। आणि या ठिकाणी या बाजार समितीवर अभिजित ढेपे यांचे वर्चस्व कायम आहे। तर चला तर आपण आता जाणून घेऊया या APMC म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हवा कोणाची। सध्या आपण आलो आहे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कॅन्टीनमध्ये। या ठिकाणी हे कॅन्टीन आहे, हे शेतकरी वर्गासाठी ही कॅन्टीन लावलेली आहे। या ठिकाणी शेतकरी वर्ग चहा नाश्ता इतर करायला सुद्धा येत असतात। आता आपण जाणून घेऊया का धामणगाव विधानसभा क्षेत्रामध्ये हवा कोणाची। दादा नमस्कार, काय म्हणता, कुठून आले? काय म्हणते नांदगाव खंडेश्वर? आता धामणगाव विधानसभा क्षेत्रामध्ये 20 तारखेला समजा निवडणूक आहे, हवा कोणाची आहे, माहोल कोणाचा आहे? काँग्रेस। काँग्रेस का? ठीक आहे। कोणाचा माहोल आहे? बीजेपीचा माहोल आहे। कोणाचा माहोल आहे? बीजेपी। कोणाचा माहोल आहे? बीजेपी। काय सांगा ना आपण? काँग्रेसचा माहोल आहे। आपण काय सांगा ना दादा, काय म्हणते 20 तारखेला निवडणूक आहे, कोणाची हवा आहे? हवा तर हवा काँग्रेसचीच आहे आणि काँग्रेसच पाहिजे। देशातनी जे परिस्थिती आता निर्माण झालेली आहे ते अस्थिरता निर्माण करण्यासारखं एक जनतेसमोर हे झालं आहे आणि शिक्षणाची जी व्यवस्था आहे ते शिक्षणाची व्यवस्था गायब केली आहे सरकारनं। शिक्षण व्यवस्थाही गायब आहे। हवा कोणाची आहे इथं? हवा काँग्रेसचीच आहे। काँग्रेस। आपण काय सांगा कोणाची हवा आहे नांदगावमध्ये? नांदगावमध्ये पंजाची कोणाची हवा आहे? महाविकास आघाडी। आम्ही शिवसैनिक उद्धव साहेबांसोबत निष्ठावंत आहे। हवा कोणाची आहे? हवा महाविकास आघाडी। आपण काय सांगा? महाविकास आघाडीची हवा आहे। आणि जे आता या सरकारने जे काम केलं आहे म्हणजे शेतकऱ्याचं जे फार नुकसान, म्हणजे भावातनी दर नाही, शेतकरी मरमर करून कष्ट करतो पण त्याला जो पाहिजे तो भाव मिळत नाही आहे। शेतकरी आत्महत्येचं प्रमाण वाढलं आहे आपल्या महाराष्ट्राकडे। सरकार दुर्लक्ष करत आहे काय? शेतकरी दुर्लक्ष म्हणजे एकदम दुर्लक्ष करत आहे। आतापर्यंत जे शेतकरी आहे पण शेतकरी देशाचा पोशिंदा आहे ना, त्याला लक्ष पोशिंदा आहे, म्हणूनच ह्या सरकारचं दुर्लक्ष आहे। कारखानदाराला आणि मिलवाल्याला सर्वात जास्त समोर नेण्याचे कारस्थान हे बीजेपी सरकार करत आहे। सरकारने बीजेपी सरकार करत आहे। परिवर्तन पाहिजे, परिवर्तन लोकसभेसारखं। काय म्हणताय आजीबाई, कुठून आल्या, कोणत्या गावच्या आहे? शिवनी। कोणाची हवा आहे इथं? आता 20 तारखेला निवडणूक आहे, एकीकडे भाजप, दुसरीकडे काँग्रेस आणि तिसरीकडे वंचित आहे। कोणाची हवा आहे? पंजाची। आपण काय सांगा? पंजाब। बघा या ठिकाणी कौल पाहता हे सध्या आपण APMC नांदगाव खंडेश्वरमध्ये आलेलो आहे आणि नांदगाव खंडेश्वरमध्ये APMC आलो असता या ठिकाणी शेतकऱ्यांचा माल मोठ्या प्रमाणात विक्री करता येत असतो आणि विक्री करता येत असताना या ठिकाणी समस्त शेतकरी वर्ग आलेले आहे। आता जाणून घेऊया आपण, आता आतमध्ये जाऊया। हेच ते बाजारपेठ आहे। या ठिकाणी भरपूर असे सोयाबीनचे इतर पीक या ठिकाणी शेतकरी वर्गांनी आणलेले आहे आणि शेतकरी वर्गांनी या ठिकाणी आणले असता आता आपण पुन्हा आपल्यासोबत काही शेतकरी आहे, तर त्या शेतकऱ्यापासून जाणून घेऊया। दादा काय म्हणता, कुठं राहता? जाणार काहीच पुरून नाही राहिलं कास्तकार। काय झालं असं? काहीच पुरून नाही राहिलं म्हटलं। आता 20 तारखेला निवडणूक आहे, मग भाव नाही, काहीच नाही। हवा कोणाची आहे नांदगावात? नांदगावात हवा आता प्रताप जगतापची आहे म्हणते। जगतापची आहे? हो काय? आणि प्रताप अडसोडची आहे। प्रताप अडसोडची आहे? हो, दोन आहे। दोन आहे? हो। मग 20 तारीख मतदान आपला कौल कोणाकडे आहे? प्रताप अडसोड। प्रताप अडसोडकडे आहे? हो, तर ठीक आहे। बघा या ठिकाणी सर्व हे जे बाजारपेठ आहे, आता आपण बाजारपेठच्या आतमध्ये जाऊ। या ठिकाणी शेतकरी वर्ग आपला जो माल पिकवतो तो माल या ठिकाणी विक्री करता आणत असतो आणि विक्री करता आणत असताना सध्या आपण आलो थेट आता ह्या बाजारपेठमध्ये। हे बाजारपेठ आहे नांदगाव खंडेश्वर येथील, हे मुख्य एक बाजारपेठ आहे। ग्रामीण भागातील संपूर्ण शेतकरी वर्गातील शहरातील सुद्धा या ठिकाणी माल विक्री करता आणत असतात। तर आपल्यासोबत काही नागरिक आहे, काय म्हणता, कुठून आले? कंजरा। काय म्हणते 20 तारखेला निवडणूक आहे, कोणाची हवा आहे नांदगावात? कमळची आहे। कोणाची हवा आहे? मग सध्या कमळची तर कमळची आहे।
कोणाची आहे आता? काँग्रेसची काँग्रेसची आहे. काँग्रेसची आहे. काँग्रेसची हो का? आम्हाला पलटी पाहिजे, का पलटी पाहिजे? कारण की आमच्या मालाला शेतमालाला भाव नाही आहे. देवेंद्र फडणवीस 10,000 त्यानं पाशा पटेल संघ हे रॅली काढली होती. 10 वर्षाच्या अगोदर 6,000 भाव पाहिजे म्हणे. 10 वर्षाच्या अगोदर असं कोण म्हणत होतं? देवेंद्र फडणवीस आणि पाशा पटेल. हो का? आता काय म्हणून राहिले ते? आणि आता 2500 विका लागू राहिलं. बापरे, म्हणजे थैली किती रुपयाची घेता तुम्ही? आणि थैली 4,500ची. आणि सोयाबीन किती रुपयात चाललं? आणि 2500 रुपये क्विंटल. काय घाटात चालला का शेतकरी? घाटात नाही तर का आता फाशी घ्यायचा टाईम आला शेतकऱ्यावर तर. हो का? मग कोणाला करा विस्तार मतदान? काँग्रेस. हे बघा, या ठिकाणी पुन्हा काही शेतकरी वर्ग आलेले आहे आणि शेतकरी वर्ग आले असता या ठिकाणी नमस्कार. सोयाबीन आणलं का विकायला? काय म्हणते, कसे काय भाव? काय 4,000 रुपये 4,000 रुपये आहे काय? सुदे आले. हो का? हो. आणि काय म्हणते विस्तार निवडणूक आहे, कोणाची हवा आहे नांदगावात? हा धामणगाव विधानसभा क्षेत्राची निवडणूक आहे. 20 तारखेला 20 तारखेला निवडणूक आहे ना? हो. हवा कोणाची आहे इथं? भाजपची आहे का, काँग्रेसची आहे का, वंचितची आहे? लोकांचं काय सांगा कुकुड जायचं काय जायचं. तुमचं मत पडतं ना? हो ना. निराधारचे पैसे येते? येते काय? निराधारचे पैसे येते काय? निराधारचे पैसे येते 1500 रुपये खायचे निराधारचे नाही. नाही येत. पैसे नाही. मग कोणाला मत राहील आपलं 20 तारखेला? कोणाला मतदान 20 तारखेला? मग तर पाहू ना आता. ठरवलं नाही अजून, वेळेवरचं काम आहे. चला ठीक आहे काका, वेळेवर द्यायचं काही विषय नाही आहे. काका नमस्कार. काय म्हणते, कुठून आले? हो काय? काय म्हणते 20 तारखेला निवडणूक आहे, कोणाचा माहोल आहे इथे? काँग्रेसचा दिसते बा. काँग्रेसचा? काय भाजप नाही का, वंचित नाही? आता काय सांगावं, लोकांचं म्हणणं आहे ते. हो का? हो चला ठीक आहे. शेतकरी आहे आपण. काय म्हणते, सोयाबीन विकायला आणलं होतं? हो. बघा, या ठिकाणी भरपूर असे शेतकरी सोयाबीन विकायला आहे आणि खूप मोठी हे एक बाजारपेठ म्हणून बाजारपेठ आहे. बाजारपेठ आहे आणि बाजारपेठ असताना या ठिकाणी प्रत्येक शेतकरी हा शेतमाल विकण्याकरता आणतात. काका नमस्कार. काय म्हणता? कुठून आले? शहापूरून आलो बा. कुठून आले? शहापूर शहापूर नांदगाव तालुक्यातला आहे वाटते. काय म्हणते, आमदार कसा हवा? आमदार कसं दणकट पाहिजे बा, काष्टाकाच्या हिशोबाचा. दणकट पाहिजे. हो. मग त्या दणकट आमदारचं नाव काय आहे? नाव काय आता पाहावं लागून आलाय वरच. नाही, तो दणकट आमदार म्हणाला ना तुम्ही. याचं शेतकऱ्यासाठी लढणारा माणूस पाहिजे. आतापर्यंत एकही का आमदार नाही लढला. भाव नाही लोकता. हो का? खरं काय तर 20 तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे. तर आपला कौल कोणाकडे आहे? आपली पसंती कोणाला द्याल? पाहू आपण तिकडे त्यावेळेस पाहू तिकडे त्यावेळेस. कोणाचं नाव सांगा तुम्हाला? आमदारने कामात करून राहिले काही काय आहे कास्ता काय झालं म्हटलं? कास्तकार भावच नाही तर काय आमदाराकडे पाहायचं आहे. म्हणा ना करा लागून. जिकडे शेतकऱ्यांमध्ये एक नाराजी आहे नाराज नाही तर काय. का कास्तकारला भाव नाही तर आमदाराला काय भाव द्यायचे, असं त्यांचं म्हणणं आहे. असं तुमचं म्हणणं आहे ना? हो. हा आमदार पाहतो, हा आमदार पाहा काय करतो आमदार लोक. काहीच करत नाही ना? काय भावच नाही तर काय कास्तकाराने. बापरे, म्हणजे 5,000 तरी असतात म्हणून डायरेक्ट ना सांगतो तुम्हाला. 4,42 भाव चालला भाव कमी होऊन तू नाराज झाले वाटते? नाही तर का नाराज नाही तर काय. नाव सांगून राहिले कोणाचं, कोणाला द्यान म्हणून? काहीच सांगत नाही आम्ही ते. पुसूच नका नाव आमच्या मनातून काय को नाव काय सांगायचं आहे. हो का? त्याचंही नाव सांगून तो काय आम्हाला भाव द्यायचा राहिला. बघा, शेतकरी खूप नाराज दिसून राहिलेले आहे. एक कुठल्या पक्षाचं नाव सुद्धा घ्यायला तयार नाही आहे. म्हणजे आमदाराबद्दल आम्ही नाराजच आहे म्हणते. म्हणजे 20 तारखेला मग 20 तारखेला मतदान करणार का नाही करणार? खरं मतदान करावं लागेल. मतदान करा नाही, कारण मतदान आपला हक्क आहे. हक्क सोडायचा नाही. हा, हक्क सोडायचा नाही, आपलं मतदान करायचं. पण नाव नाही सांग, पण नाव नाही सांगा. चला ठीक आहे. पुन्हा आपण इकडे येऊया. या ठिकाणी भरपूर शेतकरी आलेले आहे. नमस्कार. कुठून आले? कुठून आले म्हटलं? आम्ही मोकोळून. काय म्हणते, हवा कोणाची आहे मोकोळ म्हणजे तुमच्या नांदगावात? आमच्या नांदगावात मोकोळमध्ये सध्या याचे काँग्रेसची. काँग्रेसची आहे. हो का? हां. वीरेंद्र भाऊ जगताप. वीरेंद्र जगताप. हां. चला ठीक आहे. हे मोकडचे ग्रामीणचे आहे. यांचं कौल एक वीरेंद्र जगतापकडे गेलेलं आहे. दादा नमस्कार. काय म्हणता, काय कोणतं काम चालू आहे इथं? म्हणजे तुम्ही मोजमाप एक मापारी आहे काय? हमाला आहे. काय म्हणते 20 तारखेला निवडणूक आहे, कोणाचा माहोल आहे नांदगावात? निवडणूक 20 तारखेला धामणगाव विधानसभेची निवडणूक नाही काय समोर महाराष्ट्रामध्ये? हवा कोणाची आहे इथं? माहोल कोणाचा आहे? माहोल म्हणजे टक्कर आहे बा दोघांची. कोणाची टक्कर आहे? भाजप आणि काँग्रेस. हो काय? मग यापैकी दोघांची पसंतीपैकी तुम्हाला कोण पसंत आहे? मला प्रताप दादा BJP. बीजेपी. बघा, यांचा कौल एक BJP म्हणजे प्रताप दादाकडे गेलेला आहे. पुन्हा आपण इकडे येऊया.
सर्वसामान्य शेतकरी या ठिकाणी आपला शेतमाल विकण्याकरता आलेले आहे आणि रागून तो माल या ठिकाणी विकतो, पण विकून त्यांना मालाला भाव मिळत नाही, अशी सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्याची आरडओरड सुरू आहे. पण नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. मी मंगेश. सध्या आपण आलो आहे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धानोरा गुरव या ठिकाणी. आपण बघू शकतो का हे ते धानोरा गुरव हे गाव असून या गावामध्ये सध्या कोणाची हवा आहे धामणगाव विधानसभा क्षेत्रामध्ये, तर आपण जाणून घेऊया. आम्ही संपूर्ण आढावा घेत आहे संपूर्ण धामणगाव विधानसभा क्षेत्राचा, ग्रामीण भागापासून तर शहरी भागापर्यंत. तर चला तर पाहूया कोणाची हवा आहे या ग्रामीण भागात. हेच ते धानोरा गुरव या ठिकाणचं नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागातील हे धानोरा गुरव एक गाव आहे आणि हे पूर्ण हे स्टँड आहे आणि या परिसर हा परिसर आहे धानोरा गुरव येथील. हा धानोरा गुरव या ठिकाणी एक ग्रामपंचायत सुद्धा आहे, आपण बघू शकतो. आणि या ग्रामपंचायत या ठिकाणी ग्रामपंचायत सुद्धा आहे आणि असं एक चांगलं आणि छोटंसं जरी गाव असेल पण खूप एक प्रगत गाव आहे. तर या ठिकाणी कोणाची हवा आहे तर चला तर जाणून घेऊया. या ठिकाणी एक सब्जी भंडार आहे, म्हणजे फ्रूटचं एक दुकान आहे. आपण काकापासून जाणून घेऊया. काका नमस्कार, कुठं राहता? धानोरा गुरु. हो का, काय म्हणते धामणगाव विधानसभा क्षेत्रामध्ये कोणाची हवा आहे? साहेब आता 2 जणांची फाईट आहे इथे. कोण कोण? आणि जगताप आणि नॉट पुरता प्रताप. हो. आता दोघांमध्ये काय होणार हे नाही सांगता येत. पण दोघांपैकी तुमचा कौल कोणाकडे आहे? आता कौल दोन्ही पक्षाकडे आहे, म्हणजे नेमकं आता सांगता नाही येत. मी तर फार मोठं घेतलो नाही, फाईट आहे म्हणते असं म्हणतात ते. असं ऐकण्यात आलं दोघात फाईट आहे म्हणजे. हो. चला ठीक आहे काका. बेटा युवा आहे नात्यानं काय सांगशील, मत पडते तुझं? नाही पण तुला तर माहित आहे ना धामणगाव विधानसभा क्षेत्रामध्ये कोण उभा आहे काय आहे, तर चर्चेत तर राहत असन, ऐकतं असन काहीच. बरं चला ठीक आहे. पुन्हा आपल्यासोबत काही नागरिक आहे. दादा नमस्कार, कुठं राहता? कोणतं गाव? धानोरा गुरु. काय आमच्या धानोरा गुरु मध्ये कसं आहे, कोणाची हवा आहे? बस मग आपल्या याची वीरेंद्र भाऊ जगतापची. भाजप नाही का? भाजप का नाही, भाजपवाल्यापासून असेल लोकांची नाराजी आहे. काय नाराजी आहे? कास्तकाराचे हाल नाही पाहून राहिले का? 3 रुपये सोयाबीन येऊन पडलं. कास्तकाराच्या मालाले भाव नाही आहे, महागाई वाढलेली आहे, म्हणून भाजप सरकारबद्दल नाराजी आहे लोकांची. काका आपला कौल कोणाकडे आहे? येणाऱ्या विधानसभेत 20 तारखेला मतदान करायचं आहे. मला काहीच ज्ञान नाही त्यातलं, मला काहीच ज्ञान नाही. पण मतदान तर पडते ना? मतदान पडते. आता मग कसं आहे, वेळेवर जर ठरवलं विचार करू आपण, नंतर त्याचं मतदान. सध्याच काही नाही आहे वेळ अजून, म्हणजे 20 तारखेपर्यंत वेळ आहे त्याला. मग पाहू निर्णय काय आहे तर. ठीक आहे काका, ठीक आहे ठीक आहे. पुन्हा या ठिकाणी ऑटो चालक आहे, ऑटो चालक पण जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. कुठे चालले होते? बस इकडे पापड. हो का, कुठं राहता? हो का, काय म्हणते धामणगाव विधानसभा क्षेत्रामध्ये कोणाची हवा आहे? आता काय आता दोन्ही चालू आहे, पंजाब आणि भाजप दोन्ही चालू आहे. तुमचा कौल कोणाकडे आहे? आम्ही हे जाणून घेऊन आलो आमच्या चॅनलच्या माध्यमातून. हवा कोणाची? भाजप चालू आहे आता. भाजप चालू आहे. हो. तर आपण काय सांगा? हा भाजप चालू. आपण तर तेच भाजपच सांगतो. भाजपचे कोण आहे इथं? भाजपचे इथं तर सध्या कोण नाही, पण आम्ही भाजप. नाही, भाजपचे जे तुम्ही कौल म्हणता कोण आहे आमदार? आमदार प्रताप दादा अडसळ. भाजपकडे. हो. बघा यांचा कौल भाजप म्हणजे प्रताप अडसळ यांच्याकडे कौल गेलेला आहे. पुन्हा आपण जाणून घेऊया. या ठिकाणी एक हे छोटंसं गाव आहे, पण छोटंसं गाव असून या ठिकाणी भरपूर असे दुकान वगैरे वर्ग भरपूर आहे. आपण काकापासून जाणून घेऊया. काका कुठून आले होते? कुठं राहता? पापड. काय म्हणते धामणगाव विधानसभा क्षेत्रामध्ये कोणाची हवा आहे? आमदार कसा हवा? अडसर सरकार. कोणत्या पक्षाचे? भाजपचे. बघा यांचा सुद्धा कौल भाजपकडे गेलेला आहे आणि हे पापडमध्ये राहतं असं यांनी सांगितलेलं आहे. पुन्हा आपण जाणून घेऊया. या ठिकाणी काही दुकानदार वर्ग आहे आणि दुकानदार वर्गापासून सुद्धा आपण जाणून घेऊया. हे एक रेडीमेड स्टीलचं जनरल स्टोर्स आहे आणि या ठिकाणी 20 तारखेला निवडणूक आहे धामणगाव विधानसभा क्षेत्राची. तुमचा कौल कोणाकडे आहे? सांगा. अण्णा कोणाकडे कौल आहे? आता दोन्ही पार्ट्या चांगल्याच आहे. कोणत्या? काँग्रेस बीजेपी. काँग्रेस बीजेपी. काँग्रेसचं थोडंसं बरं वाटून राहिलं इकडे. काँग्रेसचं म्हणजे कोणत्या गावात? धानोरा गुरु मध्ये. हो. हो का,
बाकी भाजपबद्दल काय आहे? भाजपही चांगली आहे, पण ते आता कसं आहे थोडंसं लोकांची मनस्थिती, सोयाबीनचे भाव नाही कास्तकाराला, GST या कारणानं थोडंसं तुमचा कौल कोणाकडे, भाजप की काँग्रेस? आम्ही काँग्रेस. यांचा कौल काँग्रेसकडे गेला. काका नमस्कार, काय सांगता 20 तारखेला निवडणूक आहे, आमदार कसा हवा आपल्याला? आमदार आता काय आता तो आपला आज पडतो ना काका, मत तर द्यायला लागेल ना 20 तारखेला. मत तर देऊ आपण. आता काय आपलं म्हणजे सध्या काही हेच नाही, जागेवर नाही. एकीकडे भाजप आहे, दुसरीकडे काँग्रेस, तिसरीकडे वंचित आहे. कोणाकडे कौल राहील? पाहू ना आता पाहू म्हटलं वेळेवर. नक्कीच. पुन्हा आपल्याकडे दादा आहे. दादा काय सांगता, कुठं राहता? पापड. काय म्हणते पापड मध्ये कोणाची हवा आहे? दोघांची हवा आहे. कोणाची? जगताप आणि हिरेन दादा. हो काय? कौल कोणाकडे आहे तुमचा वाला? आमचा काँग्रेस. काँग्रेसकडे आहे. काय भाजप का नाही, वंचित का नाही? नाही, जे जे काम करत सोयाबीनला भाव नाही, आमच्या धंदेवर असर पडून राहिला, सगळं ऑनलाईन चालू आहे, कोणता फरक पडून राहिला धंद्यावर. धंदे नाही, वनवाद झालेले धंदे आहे, गिऱ्हाईक नाही आहे, काही नाही. त्याच्यासाठी आम्हाला कोणताही उद्योग महागाई आहे. बघा हे व्यापारी वर्ग आहे, यांचं म्हणणं आहे शेतमालाच्या पिकाला भाव नाही आणि व्यापार नाही, धंदा नाही, त्यामुळे यांचा कौल गेलाय काँग्रेसकडे. काय म्हणते कोणाची हवा आहे धामणगाव विधानसभा क्षेत्रात, नांदगाव खंडे तालुक्यात? बीजेपी. कोण आहे बीजेपीचे? प्रतापदादा अडसर. काय काँग्रेस का नाही, वंचित का नाही? नाही, जे पटलं आपलं ते कोणाला करा, असं काही नसतं. यांचा कौल गेला आहे बीजेपी कडे. यांचं म्हणणं आहे जे पटलं आम्ही त्याच्याकडे जाणार. चला असं करत दादा येतो. कुठे चालले होते? बस दुकानात. आपल्यासोबत युवा वर्ग आहे काही. काय कुठल्या क्लासमध्ये येतो? मी MA फायनलला. MA फायनलला. काय म्हणते 20 तारखेला विधानसभेची निवडणूक होणार आहे, कसं राहील, कोणाचा माहोल आहे तुमच्या परिसरात? प्रतापदादा अडसड. हो का? हो. काय म्हणते रोजगार? त्यांचा खूप चांगला प्रतिसाद चालू आहे आणि त्यांनी खूप चांगले कामं केलेले आहे शिक्षणाबद्दल, तसेच कोणत्याही गोष्टीत सर्व चांगले त्यांनी कामं केलेले आहे प्रतापदादांनी. हो का? आणि ह्या धानोरा ग्रुप मध्ये दादांचं काय सहयोग लाभलेला आहे? धानोरा गुरुचं काही माहित नाही, पण आमच्या पापडचं माहित आहे. त्यांनी खूप सारा विकास केला आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या गावाचा त्यांनी खूप मोठा निधी आम्हाला दिलाय, पापडसाठी अवेलेबल करून दिलाय. फक्त खूप सारे कामं सुद्धा त्यांनी आमच्या इथं करून दिलेले. गाव सुधारला आहे का पापड? हो, खूप म्हणजे 100 पैकी तरी 80% गावाची सुधारणा झालेली आहे. आधी जे 20-25 वर्षापूर्वी आमदार होऊन गेले त्यांनी सुधारणा नव्हतं का गाव? नाही, त्यांनी तेच आमदार, याच्या आधी तेच आमदार होते ना. 25 वर्षापूर्वी जे आमदार होऊन गेले होते समजा, त्यांच्याबद्दल काय सांगते? त्यांच्याबद्दल तर माहिती नाही, पण आता जे प्रताप भाऊ दादा आहे त्यांच्याबद्दल मी एवढं सांगितले, त्यांनी खूप सारा विकास केलेला आहे. बघा युवा वर्ग सुद्धा कल एक प्रताप अडसड यांच्याकडे म्हणजे भाजपाकडे गेलेला आहे का त्यांनी अधिकाधिक कामं केले आहे, असे हे युवा वर्ग सुद्धा प्रतिक्रिया येत आहे. धानोरा गुरुमध्ये कोणाची हवा आहे? प्रताप दादा. मी तर इच्छा नाही आहे, मी अमरावतीला असतो, पण जे इथचं वातावरण पाहून प्रताप दादा येतील असं वाटतं. तुम्ही इथलेच आहे ना? नाही, मी इथला नाही आहे. कुठले? मी जावरा. धानोरा बग्गी? नाही, जनुना जावरा. पण तरी परत प्रतापदादाचीच हवा जास्ती आहे धानोरा गुरु सगळ्याच इकडे. भाजप तालुक्यात संपूर्ण तांगा तालुक्यात भाजपचीच हवा आहे म्हणते, असं यांचं म्हणणं आहे. असो दादा येतो. काय म्हणता, कुठं राहता? मी अमरावतीला असतो. काय म्हणते कोणाची हवा आहे अमरावतीत? अमरावतीला आमच्या इथे सध्या तरी असं संमिश्र वातावरण आहे, परंतु असं वाटत आहे की सुलभाताई खोडके यांचा विजय तिथे होणार आहे, कारण सर्व समाजाचे लोक त्यांना समर्थन करतात आहे. एकीकडे सुनील देशमुख पण आहे ना? हो, सुनील देशमुख सुद्धा आहेत, पण मला वाटते राजकारणामध्ये त्यांची भरपूर गॅप झाल्यामुळे जास्त संभावना सुलभाताई खोडके यांची आहे. आणि मागच्या टर्मला त्या चांगलं काम त्यांनी केलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांना असं चान्स आम्हाला वाटतं की ते निवडून येतील. निवडणूक आहे, कोणाचा माहोल आहे धानोरा गुरुमध्ये? तसा माहोल पाहिला तर आम्ही काँग्रेसचे माणसं, आम्ही काँग्रेसच सांगणार आहे. तुम्ही काँग्रेसचेच आहे? तो काँग्रेस सांगणार आहे. आणि खरोखर काँग्रेसची हवा आहे. काँग्रेसची हवा? हा, काँग्रेसची हवा आहे. कोणी भाजपची सांगते, कोणी काँग्रेस सांगते, कसं बघाल तुम्ही यांच्याकडे? आपापल्या पक्षाची कोणी आपापलं सांगणार आहे.
नक्की 20 तारखेला चित्र कसं राहील? काँग्रेस येणार नक्की, काँग्रेस येणार. नक्की येणार वीरेंद्र भाऊ जगताप. धन्यवाद. यांचं मत आहे का नक्कीच वीरेंद्रभाऊ जगताप येणार. 20 तारखेला त्यांना विचारलं असता कसं राहील चित्र, तर त्यांनी सांगितलं आहे का नक्कीच वीरेंद्र जगताप येणार. हे धानोरा गुरवतील एक कृषी केंद्र असून या कृषी केंद्रामध्ये सुद्धा आपण आलेलो आहे. बोंगसाजी बाबा कृषी केंद्र असे आहे धानोरा गुरवमध्ये, एक मोठं असं कृषी केंद्र आहे. दादा नमस्कार. काय म्हणते 20 तारखेला निवडणूक होणार आहे, तुमच्या धानोरा गुरवमध्ये कोणाची हवा आहे? हवा टप फाईट आहे. कोणाकोणात? पंजान कमळ. कमळ. हो काय? पण पाऊल कोणाकडे आहे तुमचा? काहीच गॅरंटी नाही, कोणी काही सांगता. टप फाईट आहे. टफ फाईट. हवा कोणाची आहे, माहोल कोणाचा आहे? माल दोघाच आहे, दोन्ही टप. काय नाव आहे त्यांचे? आपले प्रताप दादा, अरुण भाऊ, बघा आपले धानोरा गुरु जगताप वीरेंद्र भाऊ. धानोरा गुरुमध्ये यांचं म्हणणं आहे कृषी केंद्रवाल्यांचं का एक दुकानदार आहे, इथं अनेक चर्चा होत राहते. त्याच्यामुळं त्यांनी सांगितलं आहे की येणाऱ्या विधानसभा धामणगाव विधानसभा क्षेत्रामध्ये टफ फाईट आहे. ठीक आहे दादा, येतो, भेटू. आता आलो आहे आपण नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील येनस या ग्रामीण भागात. येनस या ग्रामीण भागात या ठिकाणी नागरिक बसलेले आहे. आपण बघू शकतो का हे जे नागरिक आहे आणि हे नागरिक येणाऱ्या 20 तारखेला मतदान करणार आहे. नेमकं यांच्यापासून जाणून घेऊया का या येनस या ग्रामीण भागात नेमकी हवा कोणाची आहे. काका नमस्कार. काय म्हणते, काय म्हणते, किती झालं सोयाबीन? काय म्हणते, काय करता? काय करतो का शेती करतो बा. किती झालं सोयाबीन? सोयाबीन काय आलो 10 क्विंटल. काय आला एकरी भाव? काय इकडे भाव आला किती आला? 3700-3800 आहे. निघाले खर्च? जो पेरणा केला होता शेतामध्ये त्याचा खर्च वगैरे निघाला का? खर्च काय आता, खर्च काही नाही आहे. नाही निघाला? नाही, काही नाही. मग आता धामणगाव विधानसभा क्षेत्रामध्ये नांदगावात हवा कोणाची आहे? एकीकडे भाजप, दुसरीकडे काँग्रेस आणि तिसरीकडे वंचित आहे. कोणाची हवा आहे काय सांगा? ते काही माहित नाही बा आम्हाला काय आहे ते पण माहीत असेल ना. मतदान तर करतो ना आपण, करतो ना मतदान. लोकांच्या भरच्यावर आहे बा आता, कोण काय देते काय नाही आपल्याला काय माहिती आहे तिथलं. काय वाटते कुणी असं ना. एकीकडे वीरेंद्र जगताप, दुसरीकडे प्रताप असण, तिसरीकडे निलेश विश्वकर्मा. यापैकी तुम्ही कोणाला पसंती देणार? काय आपल्याला काय माहित नाही बा तिथले हवा काय. तुम्ही इथं राहता नाही नसला मग माहित नाही म्हणजे नेमकं काय बा असं काय? तुम्ही लाजून का राहिले? लाजू नका. नाही लाजत नाही, तुमचं मत पडते, सांगून लाजू राहिलो. नका. हा. प्रताप वर्षाचा आहे वाटतं, अशी हवा वाटते. प्रताप असोची हवा आहे का? काँग्रेसची का नाही, वंचितची का नाही? का प्रताप असोच पाहिजे? हा का पाहिजे बा? आता तो माणूस आलापासून त्याच्या इकडे झाले ते लोक. हो का? म्हणजे प्रताप असळला तुम्ही पसंती दिलेली आहे. नक्कीच यांनी प्रताप असळला एक पसंती दिलेली आहे. जो माणूस चांगला आहे त्या माणसाला यांनी, त्यांचं म्हणणं आहे का जो माणूस चांगला आहे त्या माणसाला त्यांनी एक पसंती दिली आहे. बरोबर असो काका? पुन्हा इकडे आपल्या जो बसलेले आहे यांचा एक पांठेला आहे. काय म्हणते काका धंदेपाणी? सध्या धंदेपाणी तर बस असेच चालू आहे बा. थंडगार आहे ना? थंडगार आहे. उन्हाचा सीझन चांगला चालतो सण. हे पेप्स्या गिफ्ट्या चांगला विकत सण. सध्या काही चालू नाही लागलं. सध्या काही नाही. थंडीचे दिवस लागले ना. बरं काय म्हणते 20 तारखेला निवडणूक आहे? आमच्या हवा गावात कोणाची आहे नांदगाव? आता कसं आहे हवा तर तशी म्हणजे जे सरकार आहे आता आजच्या कंडिशनमध्ये, कोणतं सरकार आहे? जे महाविकास आहे भाजपचं. हा. हे सरकारची हवा दिसते बा सध्याच्या कंडिशनमध्ये. आता मग धामणगाव विधानसभा क्षेत्रामध्ये पण आहे ना, एकीकडे वीरेंद्र जगताप, दुसरीकडे प्रताप असण, तिसरीकडे वंचित निलेश विश्वकर्मा. कोणाकडे कॉल आहे तुमच्याकडे? कौल कोणाकडे? आता कॉल तर सगळ्या मत असा दिसून आलं बा जनतेचा काही कॉल का बा आपण एकदा चानस प्रताप दादाला देऊ बा. प्रताप दादाला? हो. का काँग्रेसला का नाही, वीरेंद्र भाऊला का नाही? आता याच्या अगोदर आम्ही त्यांना 2 वेळा चानस दिला आमदार म्हणून. 3 वेळा ना? हा 3 वेळा चानस दिला. त्यावेळेस त्यानं म्हणजे गावागावातनी गटबंद पाडणे, म्हणजे वादावाद लावून देणे कोणाच्या ह्याच्यात, अशी त्याची समस्या दिसली म्हणून लोकांचं मस्तीत नाराज दिसली. कोणाबद्दल?
वीरेंद्र जगतापचं बुलढाणा. आणि निलेश वंचित बद्दल कसं राहील मत? तो माणूस चांगला आहे, त्याबद्दल थोडी म्हणालो आपण. ते जे आता पदावर आलेच नाही विश्वकर्मा भाऊ, तर त्याला काय म्हणावं. बरोबर आहे. बघता यांचं मत आहे का प्रतापदादांचा यांचा कौल प्रताप अडसड यांच्याकडे गेलेला आहे. पुन्हा आपल्याकडे काही आहे काय म्हणता, काय चालू आहे? काय चालू आहे आपलं? मस्त शांततेनं बसले आहे नाही? काय करायचं? हा? मग आता 20 तारखेला निवडणूक आहे, बटन तर दाबाच लागते. बटन दाबाच लागते. आपला हक्क आहे, आपला हक्क आहे ना. हक्क तर बजावच लागते. मग हक्क आहे तर बटन दाबा लागेल ना. वा वा. मग कोणाची बटन दाब ना? दाबू नाही ना, असं थोडी असते. एकीकडे भाजप आहे, दुसरीकडे काँग्रेस आणि तिसरीकडे वंचित आहे. भाजपचे बटन दाबणार का? काँग्रेस का नाही? काँग्रेसने आमच्या इथं काही कामं केले ना. कामामुळे कोणते कामं चांगले केले, कोणते कसे केले आतापर्यंत आम्हाला गुणवण्याची काही माहिती झाली नाही ग्रामपंचायतले. आता हे आहे म्हणून चला बा चांगला मग भाजपची बटन दाबा. बरं ठीक आहे, ठीक आहे. काय म्हणता? आता मतदान तर करावंच लागणार आहे सगळ्याले, पण आजच्या सरकारनं शेतकऱ्याचे खूप हाल केले आहे. शेतीमालाला भाव नाही लागलेला, खर्च निघून नाही राहिला, याच्याकडे गव्हर्नमेंटचं लक्षच नाही आहे. तर मतदान करू आम्ही 20 तारखेला विचार करू त्याचा. बरोबर आहे. आज कोणालाच मतदान देईल हे मी सांगू शकत नाही. 20 तारखेला निर्णय घेऊ. नाही पण शेती आज तुम्ही शेतकरी आहे. हो, शेतीचा मुद्दा लागलेली निघून नाही राहिले. तुम्हाला किती सोयाबीन तुम्ही पेरा केला असता? एकरी 3 क्विंटल 15,000 रुपये खर्च आहे काय करायला. आणि 15,000 खर्च आला आणि खर्च निघाला नाही का? मग 35च्या भावानं सोयाबीन घेते मार्केटमध्ये. 35च्या भावानं सोयाबीन घेते. जास्तीत जास्त 4,000 पर्यंत भाव आहे. त्या शेतकऱ्याला पुरण काय याचे हाल करायला लावल्या सरकारनं. आणि ह्या सरकारनं लाडकी बनले पैसे वाटले. पैसे वाटले ते इकडून वाटल्या सोबत घासही देते आणि तिकडून लातही देते. हो काय? म्हणजे तुम्ही दुखी आहे शेतकरी आहे ना त्यानं. आपण मतदानाचं आहे तर वेळेवर ठरू कोणाला द्यायचं आहे, कोणाला काय करायचं आजपासून ठरवणार नाही आपण. पण मला एक सांगा, तुम्ही शेतकरी आहे बरोबर आहे, आणि शेतकरी आहे ना त्यानं सोयाबीनचे भाव कमी केले आणि तेलाचा पिपा वाढवला. कसं बघा? तेलाचा पिपा वाढवला, सगळंच वाढवलं, मजुरी वाढला, त्याच्या कापसाली भाव नाही, सोयाबीनली भाव नाही, त्याच्या कोणत्याच मालाला भाव नाही. याचं वाटल्यात व्यापाऱ्याला काय घ्यायला जा, ते औषध वाढलं, मेडिकल औषध वाढलं, रसायन खताचं औषध वाढलं, मार्केटमध्ये कोणती जाणं मागच वस्तू घ्या. हे सरकार शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करतंय. शेतकऱ्याकडे दुर्लक्ष आहे थोडंसं. हे बाकीचे लाडकी बहीण केली हे योग्य आहे, पण शेतकऱ्याला हाती धरायला पाहिजे होतं काही ना काही. शेतकऱ्याला काहीतरी मदत केली नाही का? मग मदत केली ते आर्थिक मदत थोडीशी. त्या मदतीनं काय होऊन राहिलं त्याचं 6,000 काय होऊन राहिलं त्याचं, त्याला इकडे भावच नाही भेटला, त्याची मदत काय कामाची. पण एकीकडे शेतकरी ह्या देशाचा पोशिंदा आहे. हो, त्याच्या भरोशावर सारं जग आहे. तो नाही त्यानं जर शेती नाही केली तुम्ही काय नोटा खाता काय? म्हणून तो विचार आता आपण नंतर करू. 20 तारखेला 20 तारखेला निवडणूक आहे. तुमचा कौल कोणाकडे आहे? एकीकडे भाजप, दुसरे काँग्रेस, तिकडे वंचित. कोणाकडे कौल? वंचितच्या इकडे जायचं आपल्याला. वंचितच्या इकडे.